कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता असा डोक्याला हात लावून काही होणार आहे का? कावेरीताई, मला ना काही सुचतच नाही। चंदन, अरे तू दिव्याला सोडून आलाच कशाला? तुला माहितीये ती स्वतःहून येणार नाही। मला पहिल्यापासूनच माहित होतं की त्या मुलीचं फक्त पैशांवर प्रेम आहे। बरं झालं सोडून आलास, आता सुखाने जगशील। ए, तुला काय कळतं रे? काय तुझं वय किती, तू बोलतो किती? हा? अरे लहान असलो तरी त्या मुलीला ओळखलंय मी, आणि तुला अजून कळतच नाहीये। बसलायस मजनून या दामू सारखा। माझं नाव घ्यायचं ना, माझा विषय वेगळा आहे। अरे हा वाचला तरी, लग्नाच्या आधीच याची शारदा गेली। अरे गप्प बसा, असा बाहेर मातीत लोळवीन मोडवीन ना, 10 अंघोळ केलं तरी कोणी ओळखणार नाही तुला। ए रे रे, काय चाललंय तुमचं? एकतरी ते डोकं उठलंय माझं आणि तुम्ही आपलं काहीतरी। अरे काय चुकीचं बोलतोय मी? किती त्रास दिला तिने आम्हाला, तुलाही किती त्रास दिला, तरी तू अजून तिचाच विचार करतोयस। ए छोटू, चंदन, त्याचं वय आणि उंची याला तो जे काय बोलतोय ते शोभत नाहीये, पण तो काय बोलतोय ते बरोबर आहे। पण माझं तिच्यावर प्रेम होतं। मग माझ्या प्रेमाचं काय? तू म्हणाला शिरीनला घेऊन येतो, काय केलं? अहो काय तुमचं चाललंय हो? माझं प्रेम माझं प्रेम माझं प्रेम। माझी बायको तिकडे तिच्या माहेरी जाऊन बसली, ती परत इकडे येईल की नाही मला माहित नाही, मला तिकडे जाता येईल का नाही तेही माहित नाही, आणि तुमचं आपलं काय माझं प्रेम माझं प्रेम माझं प्रेम। वय झालंय आता तुमचं, जरा थोडं समजून घ्या ना, काय बोलताय अण्णा? तुला जर एवढी माझी पडलेली नसेल ना तर जातो मी। म्हणतात ना, घरात सरो आणि वैद्य मरो, काय पडलेलं नाही तुझं। वा वा, जा तुम्ही जा। ए बाबा तूही जा, ताई तूही जा, मी बसतो मरतो इथे एकटाच। चंदन, शांत हो। अरे बरोबर बोलतायत ते। आणि आमच्यावर कशाला चिडतोय? आम्ही तर तुला मदतच केली ना। ह्यात सगळी चूक ना तुझ्या त्या बायकोची आहे फक्त। हा मेरे छोटू, मला किंमत नाही आपली, चल जाऊया आपण। हा मी निघतो। काय चाललंय? हे बघा हे बघा, मला ना मला पूर्णतः मान्य आहे। चंदन, हा, मदतीचं सोड रे, मदतीचं सोड। अहो असं कसं सोडू अण्णा? नाही 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 दामू अण्णा, तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, ती करू शकली नसती? एकदा एकदा यावंसं नाही म्हटलं तिला माझ्यासाठी? अरे ती, अहो एक मिनिट दामू अण्णा, दिव्याने माझं कधीच काही ऐकलं नाही, तुम्ही तरी एकदा ऐकून घ्या हो दामू अण्णा। येतंय रे, सगळं ऐकायला येतंय। अहो काय आली अण्णा, तुम्ही ना मला खरंच बोलू नका। तुम्हाला माहितीये का, तुम्ही होतात म्हणून गावामध्ये ती एवढी राबली, एवढी कामं शिकली, नाही तर काही केलं नसतं तिने। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।